मेथी मटार मलाई पनीर नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. आणि बृष्टीने बनवलेली बघून तर मला खूपच इच्छा झाली. काय भारी लागते, एक नंबर. ते पण मलाई न वापरता मलाईदार आणि व्हाईट ग्रेव्हीमध्ये. त्यासाठी कढईत 2 चमचे तेलात चिरलेला कांदा, लसूण, आलं सॉफ्ट करून घेणार आहे. कांद्याला गोल्डन करायचे नाही, नाहीतर ग्रेव्हीचा कलर चेंज होईल. तेल वेगळे झालेले आहे आणि कांदा पण सॉफ्ट झालेला आहे. यात 2 चमचे फ्रेश घरी बनवलेले मलाईचे दही घालणार आहे. लो फ्लेमवर हळूहळू शिजवायचे आहे. यात दही फाटेल, ठीक आहे. कलर चेंज न होता दह्यातील पाणी रिड्यूस होऊन तेल सोडायला लागले आहे. गॅसची फ्लेम बंद करून थंड करून घेऊ. तोवर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर, मटार घालून बॉईल करून घेऊ. याने मटारचा रंग टिकून राहील. आता मटार बॉईल झालेले आहे. चाळणीत काढून मटार निथळ साईडला ठेवून देऊ. मी इथे जी मेथी घेतली आहे ती खूप छोटी पाण्याची कोवळी आहे. सध्या मार्केटमध्ये मटार मेथी स्वस्त आणि खूप दिसते, म्हणून या भाजीत गड्डीच्या गड्डी घालायची नाही. फक्त 200 ग्रॅम आणि पानच घ्यायची आहे. मेथीची पाने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे. देठ बिलकुल घेतलेले नाही, याने भाजीला थोडा कडवटपणा येतो. आपला फ्राय केलेला कांदा दही थंड झालेले आहे. ग्राइंड करून घेऊ. त्यात भिजवलेले काजू घालून पुन्हा फाईन पेस्ट करून घेऊ. या भाजीसाठी एक स्पेशल मसाला बनवणार आहे. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मिरे, 3 विलायची, 1 लवंग आणि दालचिनी हलकेचे रोस्ट करून काढून घेऊ. हलकीशी गरम असलेल्या कढईत कसुरी मेथी भाजून घेऊ. गार करायला ठेवू. ज्या कढईत कांदा फ्राय केला होता त्याच कढईत उरलेल्या तेलात बटर घालून घेऊ. बटर आणि तेल गरम झाल्यावर जिरे घालून मेथीला फ्राय करून घेऊ. मेथी फ्राय करणे खूप गरजेचे आहे, याने त्याचा कडवटपणा कमी होईल. शिजवलेल्या मेथीत कांदा काजूची पेस्ट घालून पॉटमध्ये पाणी घालून ते पाणी ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेऊ. यात मटार ॲड करत आहे. हे बॉईल केलेले आहे. अजूनही ग्रेव्ही थिक वाटत असल्यामुळे गरम पाणी ॲड केलेले आहे. ग्रेव्हीत काजूची पेस्ट असल्यामुळे हळूहळू शिजवायचे आहे. याने भाजी खालून लागणार नाही आणि छान ग्लेज येईल. यात 2 भाग केलेली तिखट मिरची, साखर, मीठ घालून मिक्स करून घेऊ. आता वळू या पनीर बॉल्सकडे. त्यासाठी 200 ग्रॅम पनीरमध्ये जिरं, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 चमचे मलाईचे दही, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पोळीसाठी गव्हाचे पीठ जसे मळतो ना तसेच मळून सॉफ्ट गोळा करून घ्यायचा. सॉफ्ट झालेल्या पनीरपासून बॉल्स बनवून घेऊ. या पनीरपासून जवळपास 10 बॉल्स बनलेले आहे. या भाजीत पनीर फ्राय करणार नाही, स्टीम देणार आहे. त्याने पनीरला स्टिफनेस येईल आणि शेप पकडून ठेवेल. या बॉल्सला तेल लावलेल्या चाळणीत ठेवून 5 मिनिटं रेस्ट देऊ. भाजीसाठी शॉर्टकट रोगन किंवा तडका बनवणार आहे. त्यासाठी 2 चमचे तेलात 1 चमचा तूप, हिंग, ड्राय लाल मिरची घालून गॅसची फ्लेम बंद करून 2 सेकंद थांबणार आहे. लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेऊ. हे ऑप्शनल आहे. पनीर बॉल स्टीम करून घेऊ. 5 मिनिट स्टीम दिल्यावर थंड करून घेऊ. या भाजीत खूप तेल, तूप, बटरचा वापर केलेला नाही आणि क्रीमचा थोडा पण यूज केलेला नाही. या भाजीला जो मखमलीपणा आहे तो दही आणि काजूने. आवडत असल्यास तुम्ही यात खवा पण घालू शकता. यात काजूचा रिचनेस, दह्याचा आंबटपणा आणि कांद्याचा गोडपणा तिघांना मिळून छान फ्लेवर तयार होतो. सर्व करताना गरम गरम ग्रेव्हीमध्ये पनीर बॉल्स सोडायचे आणि स्पेशल मसाला घालून मिक्स करून घेऊ. खूप चमचा फिरवायचा नाही, बॉल्स अजूनही नाजूक आहे. या ग्रेव्हीपासून मलाई पनीर, मलाई कोफ्ता, नवरत्न कुर्मा, व्हाईट कुर्मा कोणती पण मलाईवाली भाजी किंवा तुम्हाला साधी भाजी पण मलाईदार बनवायची असल्यास बेसिक ग्रेव्ही म्हणून यूज करा. मेथी मटार मलाई पनीर भाजी तिखटपणासाठी हिरवी मिरची, मिरे आणि आले यूज केलेले आहे.
भाजीवर रेड ऑइल, स्पेशल मसाला, कोथिंबीर घालून मनसोक्त आस्वाद घ्यायचा. वजन वाढेल याकडे लक्ष देऊ नका. नेक्स्ट 2 डेज फ्रूट्स, माझी रेसिपी, मोड आलेला मुगाचा सूप, स्टीम केलेले पदार्थ खाऊन पोटाला रेस्ट द्यायचा आणि आनंदी राहायचे.